तया स्वतः अंतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. स्वतः अंतःकरण जिता म्हणजे स्वतःचं अंतःकरण जिंकता यायला पाहिजे. स्वतःचं अंतःकरण जिंकायचं म्हणजे काय करायचं? आपल्या अंतःकरणावर असलेले मळ, विक्षेप, आवरण या तीन आपल्याला काय करतात? त्रासदायक आहेत. आपल्या अंतःकरणाला मळ आहे, विक्षेप आहे आणि आवरण आहे. हे तिन्ही गोष्टी प्रत्येक साधकाला त्रास देणार आहेत. आणि ह्यांना बाजूला करण्यासाठी आपल्याला त्या विषयांची ओळख व्हायला पाहिजे. काम विषय आला की आपलं अंतःकरण दूषित होतो. क्रोध आला की आपलं अंतःकरण पूर्णपणे काय होतो? खळबळ उडते आपल्या अंतःकरणामध्ये. लोभ आला तर माणूस एका जागेवर थांबत नाही. मद आहे, मस्तर आहे, दंभ आहे, संशय आहे, चिंता आहे, हे सगळे विषय आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. आणि हे विषय काय करतात? तर आपल्या अंतरीचा अंतरात्मा एकच आहे आणि त्या एकावर आठांचं राज्य आहे. मग आपल्याला एकाशी एकरूप होणं, एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं म्हणजे युद्ध जिंकणं आहे. युद्ध जिंकायचं म्हणजे काय? 8 विषयांना बाजूला करून आपण एका अंतरीच्या अंतरात्म्याशी तद्रूप होणं, एकरूप होणं. सततम कीर्तयंतो माय म्हणजे सातत्याने आपण जर त्या भगवंताचं स्मरण केलं, चिंतन केलं, नामस्मरण केलं तर आपल्याला विषयांचा विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये. विषय विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये. आपण अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण करत गेलो तर आपल्याला विषयांचा विसर पडतो. कारण आपल्या अंतःकरणामध्ये शांती निर्माण होतो, आत्मसुख निर्माण होतो, आत्मानंद निर्माण होतो. आणि या आत्मानंदातून काय होतो? संपूर्ण विषयांचा विसर पडतो. म्हणून स्वतः अंतःकरण जिता, स्वतःचं अंतःकरण आपल्याला जिंकता यायला पाहिजे. सकल कामोपशांता, सगळ्या वासनेपासून आपण बाजूला होतो. वासना काय करते? आपल्याला वासनाच आपल्याला त्रास देते. प्रत्येक माणसाला त्रास देणाऱ्या वस्तू आपल्या आतमध्येच आहेत. आपल्याला कोणीही आपला कोणीही शत्रू नाही. प्रत्येक माणसाला शत्रू नावाची वस्तू नाहीच आहे. शत्रू आपले कोण आहेत? तर आपले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे आपले शत्रू आहेत. आणि या शत्रूंना जिंकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर त्या भगवंताशी एकरूप व्हायचं. भगवंताशी एकरूप झालं की आपल्याला विषयांचा विसर पडतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला ध्यानयोग दिलेला आहे. ध्यानयोग म्हणजे काय? ध्यान म्हणजे अभ्यास. अभ्यास म्हणजे काय? त्या परमात्म स्वरूपाशी, परमात्म तत्वाशी एकरूप होणं. आणि म्हणून 6वा अध्याय दिलेला आहे, आत्मसंयम योग. आणि त्यातला श्लोक क्रमांक 7 आणि 8 आपल्याला आता त्या ज्ञानोबराने त्याचं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे की आपल्याला स्वतःचं अंतःकरण कसं जिंकायचं. तया स्वांत अंतःकरण जिता सकल कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. परमात्मा लांब नाही आहे. भगवंत सांगतो अर्जुनाला, परमात्म्याला शोधायची गरज नाही. परमात्मा लांब नाहीये, देव लांब नाहीये. परमात्मा परवता दुरी नाही म्हणजे काय? दूर नाही, लांब नाही परमात्मा. मग कुठे आहे? तर आपल्या अंतःकरणामध्येच आहे. तो आहे कुठे? आपल्या आतमध्ये. अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी हिंडू लागले, अज्ञानास न कळे देव कुठे. अज्ञानी माणसाला देव कळत नाही कुठे. तो सगळीकडे शोधतो. काय करतो? सगळ्या तीर्थाला जाऊन येतो तो. अनेक ठिकाणी तीर्थ आहेत, अनेक तीर्थाला फिरत फिरत जातो, पण त्याला देव कुठे भेटत नाही. का? तर देव आपल्या आतमध्ये आहे. देव कुठे आहे? आपल्या आतमध्ये. आपण त्याला शोधतो कुठे? बाहेर. मग ज्या ठिकाणी वस्तू आहे त्या ठिकाणी आपण जर तिला शोधली नाही, त्या ठिकाणी आपण तिचा शोध घेतला नाही, तर आपल्याला भेटेल का? नाही भेटणार ना आपल्याला. म्हणून त्या स्वतः अंतःकरण जिता म्हणजे आपल्या अंतःकरणावर आलेला
मळ विक्षेप आवरून आपण घालवलं तर परमात्मा आपल्या आतमध्येच आहे. परम असा आत्मा, त्या आत्मतत्वावरच आपण सगळं काय करतो, ज्ञान कमवतो, संसार करतो, परमार्थ करतो, पैसा कमवतो. त्या अंतःकरणामध्ये असलेल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन आपण भजन करायला पाहिजे. तरच आपल्याला आपलं अंतःकरण जिंकता येईल. आणि त्यासाठी आपल्याला ध्यानयोग दिलेला आहे. ध्यानयोग कशासाठी दिलेला आहे, तर आपल्याला त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करण्यासाठी आपल्याला ध्यानयोग दिलेला आहे. आणि तो भजन करण्याची जी सिस्टम आहे, पद्धत आहे, ते आपल्याला ज्ञानोबरांनी 8व्या अध्यायामध्ये मग आपलं आसन कसं असायला पाहिजे, आसनावर आपण कसं बसायचं, श्वास कसं घ्यायचं, कसं सोडायचं श्वास, अनुसंधान कसं आपलं बांधून घ्यायचं आपल्याला स्वतःला, त्या अनुसंधानाशी एकरूप कसं व्हायचं, हे आपल्याला या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी लिहून ठेवलं आहे. सकल कामोपशांता म्हणजे सर्व वासना माणसाच्या शांत होतात. अंतःकरण जिंकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या वासना, कामना, भावना, असूया हे सगळे काय होतात, शांत होतात. आणि मग परमात्मा पर्वतादुरी, मग परमात्मा लांब नाही. परमात्मा कुठे आहे, तर आपल्या जवळच परमात्मा आहे, लांब नाही आहे. आपल्या अंतःकरणावर आलेलं मळ विक्षेप आवरण आपण काढलं की परमात्मा आपल्या आतमध्येच आहे. परमात्म्याला लांब शोधायला जायची गरज नाही. कारण ज्या आत्मप्रकाशावर आपण सर्व जग बघतो, ज्या आत्मप्रकाशावर आपण संपूर्ण जगामध्ये फिरतो, तोच आत्मप्रकाश, त्या आत्मप्रकाशाची आपल्याला ओळख नाही. त्या आत्मप्रकाशाशी आपण एकरूप होत नाही तोपर्यंत हे ज्ञान आपल्याला कळणार. त्यासाठी आपल्याला काय सांगितलंय, ध्यानयोग सांगितलंय. मग डोळे बंद करा, ध्यान करा, भगवंताचं भजन नाभीपासून सुरुवात करा. असं आपण जर केलं तरच आपल्याला ध्यानयोग जमणार आहे. आणि पुढे दृष्टांत दिला की ध्यान आपला लागत का नाही, त्यासाठी ज्ञानोबाराने आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. जैसा किडालाचा दोष उदाये. किडाल म्हणजे सोना. बघा, ज्ञानोबारांनी सोन्याला शब्द भंगार वापरलाय, किडाल वापरलाय, भंगार शब्द वापरलेला आहे ज्ञानोबारांनी. आणि आपण सोन्याला सगळ्यात श्रेष्ठ वस्तू समजतो आणि ज्ञानोबाराच्या दृष्टीने ती भंगार आहे किंवा किडाल आहे. जैसा किडालाचा दोष उदाये तव पंधरे तेची होये. पंधरे म्हणजे आता आपल्याकडे 24 कॅरेट सोनं आहे ना, तेव्हा त्यावेळेला पंधरे असा माप होता. तो मापटा होता एक सोनं मोजण्याचं एक माप होतं त्यावेळेला, त्याला पंधरे म्हणतात. जैसा किडालाचा दोष उदाये तव पंधरे तेची होये. म्हणजे सोन्यामधला हिंकसपणा गेला की शुद्ध सोनाच राहतो. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. तसा जीव परब्रह्मच आहे, पण आपल्या मनाकडून आपल्याला हीन करणारे, आपल्याला नको त्या वाटेला नेणारे जे विषय आहेत ते कसे आहेत, हीन आहेत. ते आपल्याला नको त्या मार्गाला घेऊन जातात. काम विषय आला की माणूस नको तिकडे धावतो, क्रोध आला की माणूस मारामारी करायला उठतो, लोभ आला की नको तिकडे जातो. आणि विषय कसे आहेत, तो विषय हिंकस आहेत. जसा सोन्यामधला हिंकसपणा गेला की सोना चमकतो, बघा त्याला एकदम असा चकाकीपणा येतो सोन्याला. तसा आपल्यातले विषय बाजूला झाले की आपणच परब्रह्म आहोत. तैसा जीव ब्रह्मच आहे संकल्प लोपे. जीव ब्रह्मच आहे, प्रत्येक जीव हा ब्रह्म आहे. पण त्या जीवाकडे जे विचार येतात, विषयांचे विचार येतात, ते हिंकस आहेत. आणि आपल्याकडले संकल्प लोपे म्हणजे संकल्प विकल्प गेले की आपणच परब्रह्म आहोत. लांब जायची गरज नाही. हे ज्ञान आपल्याला जरी नवीन वाटलं तरी हेच ज्ञान खरं आहे. लोकांनी जे काही चालवलेलं आहे तो देवाचा बाजार भरला, शास्त्राचा गलबला झाला. कोण आवरेल कोणाला? ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरीच खरी आहे.
म्हणून आपल्याला ध्यानयोग दिलेला आहे. आपल्याला ध्यानातून ते ज्ञान होतं. एखाद्या माणसाने ध्यान केलाच नाही, प्रत्येकाने खबर घ्या, आपला गुरु असेल, ज्याचा जो गुरु असेल, आणि तो गुरु जर आपल्याला ध्यानाला बसत नसेल, डोळे बंद करून भुरकुडीमध्ये लक्ष ठेवून जर आपल्याला ध्यानाला बसवत नसेल, तर त्याला गुरु म्हणता येणारच नाही. कारण काय, परमात्मा आपल्या आत्म्याने, आपण त्याला शोधतो बाहेर. मग आपल्याला परमात्मा कसा भेटेल, तर ध्यानयोगातून भेटतो देव आपल्याला. ध्यान करता 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 आपल्या संपूर्ण अंतःकरणामध्ये त्या नामाचा भाव तयार होतो. आपल्याला अनाहत ध्वनी ऐकायला येतात, आपल्या भ्रुकुटीमध्ये प्रकाश पडतो, चैतन्य आपल्या संपूर्ण अंगामध्ये संचारतो. 18 पद्म वानर करीती भुभुकार, अयोध्येशी आले दशरथ कुमार. आरती आहे बघा, रामाची आरती आहे. त्याच्यामध्ये लिहिलं आहे 18 पद्म वानर करीती भुभुकार, म्हणजे आपल्या अंगावर 18 पद्म केस आहेत, 3.5 कोटी केस आहेत. रामाच्या राज्यामध्ये त्या 3.5 कोटी केसांना 18 पद्म वानर असा शब्द वापरलेला आहे. करीती भुभुकार, अयोध्येशी आले दशरथ कुमार. म्हणजे अयोध्या नगरीमध्ये दशरथ कुमार म्हणजे त्या रामाचं आगमन झालं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्या रामाचं आपल्याला अनुभूती आली, आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला. तर आपल्या अंगावर असलेले 3.5 कोटी केस, 3.5 कोटी केस काय करतात, तर भजन करतात. भजन एका वेळेला भजन चालू होतं 3.5 कोटी केसांवर. 18 पद्म वानर करीती भुभुकार, अयोध्येशी आले दशरथ कुमार. म्हणजे आपली अयोध्या नगरी आहे. आपला देह कसा आहे, अयोध्या नगरी आहे, आणि त्याच्यामध्ये रामाचं वास्तव्य आहे. पण हे कोण कोणाला सांगेल. आणि ज्या वेळेला त्या नामाचं प्रगटीकरण होतं, नामाची अनुभूती येते, नामाचा आत्मसाक्षात्कार होतो, त्यावेळेला आपला रोम 3.5 कोटी केस भजन करतात. आणि त्याला भजन म्हणतात. हे टाळ वाजवणं, मृदुंग वाजवणं आणि नाचणं हे भजन नाही आहे. भजन कशाला म्हणतात, आपला रोम भजन करतो, आणि त्या भजनातून आपल्या अंतःकरणामध्ये पूर्ण शुद्धता येतो, आणि विषय बाजूला पडतात. विषय कुठे जातात माहीत पण पडत नाही आपल्याला. विषयांना घालवायचं नसतो, भजनातून विषय जातात. देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशील, झाले असे केवळ माझ्या असं ठाई. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीच्या, देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशील. स्वभावताच प्रत्येक माणसाचं भजन चालू आहे. झाले असे केवळ माझ्याच ठाई, मीच त्यांना तसं बनवलंय. परिज्ञाने विन नाशिले, परंतु त्याचं ज्ञान नसल्यामुळे प्रत्येक जीवाचा नाश होतो, अधोगतीला जातो. नाश होतो म्हणजे जीव अधोगतीला जातो. आणि जेव्हा ओरिजिनल भजन आपलं चालू होतं, तेव्हा आपल्याला भगवंताची प्राप्ती ह्याच देहात होतो. ह्याच देहात, ह्याच देही, ह्याच डोळा पाहिन माझ्या मुक्तीचा सोहळा. तुकोबाराय सांगितलं की नाही, माझी मुक्तीचा सोहळा मी याच डोळ्यामध्ये, याच देहामध्ये बघितला. मग ती काय अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे ज्ञान आहे. उगाच इकडे तिकडे भरकडत फिरू नका. कारण जे काय लिहिलं ते संतांनी लिहिलंय, आणि त्याचं गुह्य ज्ञान श्री गुरूंकडे असते. आणि जे गुह्य ज्ञान सांगतात तेच आपले गुरु असतात. गुरु कोणाला म्हणतात, जो आपल्या आतमध्ये असलेलं परमात्म तत्व जीवाचं आणि शिवाचं ऐक्य करून देतो. जीव शिव ऐक्य करी, तो सद्गुरू सांगितलंय. आपण कुठल्याही गुरुला गुरु समजतो, आपला गोंधळ आहे. आपला पुण्य कमी पडतो, आपल्या देहाची शिल्लक कमी पडतो. त्यामुळं आपल्याला तसा गुरु भेटत नाही. मग गुरु कसा भेटला पाहिजे, जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून देणारा गुरु भेटला पाहिजे. ध्यानाला बसल्यानंतर आपल्या जीवाचा आणि शिवाचा ऐक्य होतो. जीव परमात्मा दोन्ही बैसून एका आसनी, एका आसनावर बसतात. आसन घ्या, आसनावर बसा, आसन टाकून बसा, आसन ठेवा, आसनावर तुम्ही आसनस्थ व्हा. ज्या वेळेला तुम्ही आसनस्थ व्हाल, ध्यान कराल, तेव्हा परमात्मा
आपल्या आतमध्येच अशी तुम्हाला अनुभूती येईल. रोम रोम भजन करायला लागेल तुमचा, आणि त्या भजनातूनही ज्ञान होतो. ज्ञान वाचून होत नाही, ज्ञान ऐकून होत नाही. होत असेल तर ते ज्ञान आहे, आत्मज्ञान नाही आहे. आत्मज्ञान आत्म्याशी एकरूप झालं, तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालं तरच आपल्याला आत्मज्ञान होणार आहे. वाचन म्हणजे ज्ञान अजिबात नाही, फक्त माहिती आहे. कीर्तन करणं म्हणजे ज्ञान नाही. काय लिहिलं? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. मग ते कीर्तन कोणतं? हेच कीर्तन आहे ते. आपण ध्यानाला बसून त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होणं, ते कीर्तन सांगितलंय. संपूर्ण अंग तुमचं हरिरूप होतं. रोम रोम तुमचं भजन करायला लागतो. हे ज्ञान आपल्याला जमलं पाहिजे. आणि म्हणून ते ज्ञान पाहिगा बरवे, जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे. संतांचा जाऊन शरण जाऊन संतांची सेवा करायला पाहिजे आपल्याला. पण संत ओळखता यायला पाहिजे. कुठल्याही संताला, कुठल्याही गुरुला गुरु म्हणू नका. कारण जो आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेलं आहे ते नाम आपल्याला दाखवत नाही, त्याला गुरु म्हणण्यात काय अर्थ आहे का? त्याला मला सांगा तुम्ही. भजन कुठे? आपल्या नाभीच्या ठिकाणी. लिहिले की नाही? कस्तुरी कुंडल बसे मृग ढुंडे बनमा आहे, ऐसा घटघट राम है दुनिया देखत नाही. कबीरदास सांगतो कस्तुरी कुंडल बसे. कस्तुरी कुठे आहे? त्या मृगाच्या नाभीमध्ये. आणि तो सगळा जंगल शोधतो. तसा नाम कुठे आहे? भजन कुठे आहे? आपल्या नाभीच्या ठिकाणी आहे. आणि आपण सगळं देव शोधत बसलोय. कस्तुरी कुंडल बसे मृग ढुंडे बनमा आहे. संपूर्ण जंगल फिरतो, पण त्याला वास येतो. त्याला आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेल्या त्या कस्तुरीचा वास येतो, पण त्याला सापडत नाही. पण जंगल फिरतो आणि एकदा पडतो खड्ड्यामध्ये. आणि तेव्हा समजतो अरे बापरे, आपल्या जवळच ते आहे. तसं आपण सगळीकडे फिरतो आणि ज्या वेळेला आपण आपटतो, अनेक प्रसंग येतात. मग तसा आपल्याला गुरु भेटला की आपल्याला दाखवतो, बघ पिंडामध्ये असताना भजन चालू होतं, पिंडामधून बाहेर आलास आणि नाल कापली, भजन तुटलं. मग परत जोडून देणारा जोपर्यंत गुरु भेटत नाही, जी नाल आहे आपली तुटलेली ती जोडून देणारा. मग तुकोबार आहे काय बोलले की उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने थोरला पद्मनाभ जोडीला. तुकोबार आहे काय असंच सांगतात का आपल्याला? संत भेटल्या आपली पद्मनाभ जोडली पाहिजे. संत दर्शने थोरला पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. तुकाराम महाराज म्हणतो की हा ठेवा माझ्याकडेच होता, पण त्या गुरुने दिलेल्या त्या नामातून, त्या उपासनेतून तो मला सापडला. मग जर आपल्याला सापडला नसेल तर मग गुरु आपला चुकीचा आहे. कारण तुकोबाऱ्या सांगतात संत दर्शने थोरला पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनातून पद्मनाभ जोडली जाते. म्हणजे नाभीच्या ठिकाणी असलेली, जिथं नाभीच्या ठिकाणी आपली नाळ तुटली होती आईच्या पिंडातून बाहेर आल्यावर, ती जोडणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ज्ञान कोणालाच होणार नाही. ज्ञान होईल पण आत्मज्ञान होणार नाही. पण ज्ञानातून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येत नाही, आत्मज्ञानातून येतो. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. केलेलं सगळं फुकट जाईल आत्मज्ञान नसेल तर. म्हणून आत्मज्ञान पाहिल जगा, त्याच्या पुण्यास नाही सीमा. पुण्य वाढत जाईल तुमचा. म्हणून इथं काय लिहिलंय? जैसा किडलाचा दोष जाय तो पंधरे त्याची होय. म्हणजे सोन्याचा हिंकसपणा गेला की सोना चमकतो. तैसा जीव ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. तसा जीवच आपला ब्रह्म आहे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. ज्यावेळेला आपल्या मनाकडे ध्यानाला बसल्यानंतर सगळे विषय आपल्या पिंडामध्ये आहेत आणि त्या विषयांपासून आपल्याला जे काय आयुष्यामध्ये विषयांचं भोग घेतल्यानंतर आपल्याकडे संकल्प तयार होतात, विचार तयार होतात मनामध्ये. आणि ते विचार ज्या ठिकाणी थांबले जातात त्या ठिकाणी शांती निर्माण होते. आपल्या पिंडामध्ये शांती निर्माण होतो. आपल्या मनातले विचार थांबले की आपल्याला सुख वाटतं. आपल्या मनातले विचार वाढले तर आपल्याला
दुःख होतो. म्हणून तर काय लिहिलंय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. संकल्प विकल्प थांबले की जीवच आपला ब्रह्म आहे. जोपर्यंत विचार चालू तोपर्यंत जीव आहे, जीव आहे. विचार थांबले की आपण परब्रह्म आहोत. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, तुका म्हणे मन मुरे मग जे बुरे ते तू. काय सांगतात तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा मनाची संकल्प विकल्प ज्यावेळेला थांबले जातात, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे. मनाचे संकल्प विकल्प थांबले मग जे काय सुख मिळतो ते आपला आत्मा आहे, तो आपला परब्रह्म आहे. परब्रह्म कुठे आहे तर आपले संकल्प विकल्प थांबले की मनाची जी अवस्था होते, अंतःकरणाची जी अवस्था होते, त्याला परब्रह्माची प्राप्ती होते. ते तू म्हणजे ते परब्रह्म. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू, ते तुझं स्वरूप, ते आपलं आत्मस्वरूप. आणि त्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप होणं फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे. आता पुढचा एक अजून एक दृष्टांत दिला. आता सोन्याचा दृष्टांत दिला, आता आपल्याला ज्ञानोबा घटाचा दृष्टांत देतात. हा घटाकारू जैसा निमालियात आहे अवकाशा, न मिलो जाणे आकाशा, न लगे मिलो जाणे आकाशा अनाठाई. हा घटाकारू जैसा निमालियात आहे अवकाशा, न लगे मिलो जाणे आकाशा अनाठाई. जसा एखाद्या घट आहे, त्या घटामध्ये पाणी आहे, मातीचा घडा आहे, त्या घडामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला संपूर्ण आकाश दिसतो. काय दिसतो? आकाश दिसतो आपल्याला. त्या घड्यामध्ये आकाश दिसतो आपल्याला. पण ते काय आहे? आकाशाचं प्रतिबिंब आहे. आकाश तर वरती आहे आणि आकाशाचं प्रतिबिंब कुठे दिसतो आपल्याला? ते घड्यामध्ये दिसतो. पण इथे लिहिलं हा घटा करू जायचा निमालयात या अवकाशा. तो घटातला जर घट फुटला तर घटातल्या आकाशाला कुठे जावं लागतो का? घटातला आकाश घटाच्याच जागेवर आहे. म्हणजे घटातला आकाश जो आहे, घटातला जो आकाश आहे त्यातला आकाशपणा निघून जातो. पण मूळचा जो घट आहे, घटामध्ये जो मूळचा आपल्याला आकाश दिसायचा म्हणजे बिंब, तो जागच्या जागेवरच आहे. तसा त्यांना म्हणायचं काय की आपण मूळचे आपण परब्रह्मच आहोत. मूळचा माणूस हा परब्रह्मच आहे. पण ते आपण परब्रह्म तत्वाला विसरलो आहे. का? तर आपण देहबुद्धीवर आलोय. आपण कशावर आलोय? देहबुद्धीवर आलोय. आणि म्हणून देहबुद्धी आपल्याला काय करते? अज्ञानाकडे नेते. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपली देहबुद्धी निघून जाणार आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांची म्हणजे संतांची संगत धरली तरच आपल्याला आपली देहबुद्धी जाणार आहे. संतांचे विचार, संतांचा आचार, संतांकडे असलेले नाम, संतांचा उपदेश हेच आपल्याला काय करणार आहे? तर ब्रह्मतत्वाकडे नेणार आहे. ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्यासाठी क्रिया जी आहे ती संतांकडे आहे. म्हणून संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत. संतच देव आहेत. कारण देवाची ओळख कोण करून देतो आपल्याला? संत करून देतात. आणि जे देवाची ओळख करून देत नाही त्यांना संतही म्हणू नये आणि त्यांना गुरुही म्हणू नये. सांगतील जा इकडे ह्या देवाला भेट, त्या देवाला भेट. आणि पण आपण परब्रह्म आहोत, आपणच ब्रह्म आहोत हे कोण सांगतो का आपल्याला? आणि आपण ब्रह्म आहोत आणि आपल्या स्वतःची ओळख कोणी करून देत नाही. का? तर त्यांच्याकडे ते ज्ञान नाही आहे. जगामध्ये फार मोठा व्यापार चाललेला आहे. परमार्थाचा व्यापार लोक मांडून बसल्यात आणि अज्ञानी जीवाला काही कळत नाही. का? तर ध्यान करत नाही. म्हणून ज्ञानोबारांनी ध्यान योग दिलेला आहे. आणि ध्यान योगामधील हे आपल्याला 83 ओवी काय सांगते? हा घटाकारू जैसा निमालया तया अवकाशा, न लगे मिलो जाणे आकाशा अनाठाई. घटातला घट जरी फुटला तरी घटामध्ये असलेलं आकाशाचं प्रतिबिंब आकाशाला मिळण्यासाठी जाण्याची गरज नाही. कारण आकाश आकाशाच्या जागेवर आहे. तसं परब्रह्माच्या जागेवरच आहे.
जरी तो आपल्या या देहामध्ये प्रतिबिंबित जरी झाला आणि आपला हा देह जरी गेला, तरी परब्रह्मा असतच असे सर्व काळ. परमात्मा सर्व काळ आहे. परमात्मा कसा आहे? सर्व काळ आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी व्यापलेला आहे तो. मग तो का मंदिरातच आहे का? नाही ना, तो सगळीकडे भरलेला आहे. परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. पण तो आपल्याला दिसत का नाही, आपल्याला भासत का नाही? तर आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतच नाही, ध्यान करतच नाही, आपण ध्यानाला बसतच नाही. आपण ध्यानाला बसलं तर आपल्याला त्या आत्मतत्व आपण आहोत, अहम ब्रह्मास्मी जाण, आपणच ब्रह्म आहोत, जाणून घे. संत रामदास सांगतात, अहम ब्रह्मास्मी जाण, आपण ब्रह्म आहोत, अरे जाणून घे, तूच ब्रह्म आहेस. एकोहम, ते एक तत्व आपण आहोत. शिवोहम, ते शिव तत्व पण आपणच आहोत. पण याची ओळख कोणी करून देत नाही जगामध्ये. तैसा देहंकार नाथीला, हा समूळ जायचा नाशीला, तोची परमात्मा संचीला आधीच आहे. तैसा देहंकार नाथीला. हे सगळं आपल्याला का दिसत नाही? तर आपल्या देहाकडे अहंकार आहे. देहाकडे काय आहे? खूप मोठा अभिमान आहे. म्हणून तुकोबाला सांगतात की, तुकोबाला काय सांगतात? अहंकाराने नाडला, तुका म्हणे वाया गेला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. प्रत्येक माणसाला अहंकार आहे. त्याच्या शक्तीचा अहंकार आहे, त्याच्या ज्ञानाचा अहंकार आहे, भक्तीचा अहंकार आहे, सगळ्या गोष्टीचा माणसाला अहंकार आहे. आणि अहंकार असल्यामुळे आपल्याला तो परमात्मा दिसत नाही. अहंकाराने नाडला, तुका म्हणे वाया गेला. म्हणून काय सांगतात? त्याचा अहंकार नातीला. अहंकाराने माणूस काय केलाय? फुगलाय पका, आणि त्याच्यामुळे त्याला परमात्मा दिसत नाही. हा समोर जायचा नाशीला, संपूर्ण ज्याचा निघून गेला, तोची परमात्मा संचीला आधीच आहे. तर परमात्मा आपल्या आतमध्येच आहे. आणि म्हणून संतांनी काय केलं? अहंकारच टाकून दिला. त्यांना कोणी मारलं काय, झोडलं काय, काट्याने मारलं काय, तरी कोणावर ते चिडले नाही, ओरडले नाही. का? तर त्यांना माहिती आहे की परमात्मा प्रत्येक जीवामध्ये संचला आहे. प्रत्येक मरते मारते स्वरूप माझे, लिहिले की नाही? मरणारा पण मीच आहे ना, मारणारा पण मीच आहे. म्हणून त्यांना सगळीकडे आत्मतत्व दिसायचं. म्हणजे इंद्रापासून उंदरापर्यंत, किडामुंगीपासून ब्रह्मापासून किड्यामुंगीपर्यंत जे आत्मतत्व भरलेलं आहे, तो परमात्मा आहे. परमात्मा कसा आहे? परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी हृदयी पाशाने सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. मग तो आपल्याला दिसत का नाही? तर आपल्याकडे ध्यानाची क्रिया नाही, आपण त्याचं ध्यान करत नाही, आपण त्याचं भजन करत नाही, म्हणून आपल्याला ते दिसत नाही. संपूर्ण सृष्टीला चालवणारा तो परमात्मा आहे. ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वरा नाना यत्ने करूनी. जो ज्यांनी ब्रह्मा विष्णू महेशाला घडवलं, सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना ज्यांनी घडवलं, तो परमात्मा आहे. त्याच्याही पलीकडे परमात्मा आहे. ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तोची थोर, त्या तिघांना ज्यांनी निर्माण केलं, तो परमात्मा आहे. तो परमात्मा परमेश्वर ओळखावा नाना यत्न करून, अनेक प्रकारचे प्रयत्न करा आणि त्याला ओळखा. तो निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निरावयव आहे. त्याला अवयवच नाही आहे, त्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही. मग तो परमात्मा आहे. तो देव ठाई पडेना तरी जन्म यातना चुकेना. तो देव जोपर्यंत आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा चुकणार नाही. सत्वार खाली सत्वार जीवनानं होणार लागे. म्हणजे अंडज स्वेदज जारज उद्भिद, या चारी खाणीमध्ये आपल्याला जन्माला जावं लागेल. तो देव जोपर्यंत आपल्याला मिळत नाही, तो निर्गुण, निराकार, निसंग आहे, तो ध्रुव आहे, आज आहे. तो परमात्मा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि त्या परमात्म्याची गाठ जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा कोणाचाच चुकणार नाही. असं कोणी लिहून ठेवलंय?
तर असं रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहून ठेवले, तो परमात्मा ठाई पडेना तरी जन्म यातना चुकेना, चत्वार खानी चत्वार जीव नाना होणं लागे, जडाचे मूळ ते चंचल, चंचलाचे मूळ ते निश्चल, निश्चलाशी नाही मूळ बरे पहा. म्हणजे आपल्याला निश्चल व्हायला सांगितलंय. निश्चल कशातून होता येईल? आपल्याला ध्यानातून होता येईल. ध्यान करता करता बघा, ध्रुव बाळ निश्चल झाला आणि त्याने काय मागितला? आढळ पद मागितला. देवा मला असं पद दे. माझ्या आईने मला मांडीवरनं ढकलून दिलं, आईनं ढकलून दिलं, सावत्राईनं. आणि ध्रुव बाळ नाराज झाला बिचारा. तो बोलतो, अरे माझी आई असून मला मांडीवर घेतलं नाही. मग सख्या आईकडे गेला. मग तिनं सांगितलं, बाबा एक काम कर, तू असं ध्यान कर की ज्या पदावरून तुला कोणीच लोटू शकत नाही. ठीक आहे म्हणतो आई. त्याने पणच घेतला आणि निघाला जंगलाकडे ध्यान करायला. निघाल्यानंतर त्याला प्रत्यक्ष नारद भेटला आणि नारदाने विचारलं, अरे 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 मुला, तू कुठे चाललास? कुठे? तर म्हणतो, मला अशी जागा पाहिजे की त्या जागेवरून मला कोणी लोटता कामा नाही. माझ्या आईने माझा अपमान केला आणि तो अपमान माझ्या पोटामध्ये मी साठवलेला आहे की मला अशी जागा पाहिजे, मी देव मला भेटल्याशिवाय मी घरी परत येणार नाही आणि देवाने मला अशी जागा द्यावी की त्या जागेवरून मला कोणीच हलवता कामा नाही. नारद सारेने ओळखला, नारद महर्षींनी ओळखला, या मुलाची अवस्था फार वेगळी आहे. म्हणजे ह्याच्याकडे भगवंताला भेटण्याचं ध्यान 100% याला लागलेलं आहे. आणि त्याच्या अंतःकरणेचा भाव जाणून मग त्या नारद महर्षींनी त्याला नाम दिलं की जे नाम भक्त प्रल्हादाला दिलं होतं, जे नाम व्यासमुनींना दिलं होतं, जे नाम भगवंताचे वडील वसुदेव त्यांना दिलं होतं. कोणी दिलं होतं? नारद महर्षींनी. तेच नाम कोणाला दिलं? तर तेच नाम ध्रुवबालाला दिलेलं आहे. आणि त्या ध्रुवबालांनी एवढी तपश्चर्या केली, भयानक तपश्चर्या केल्यानंतर भगवंत प्राप्त झालं. त्याला 6 महिन्यात त्याला भगवंत प्राप्त झालं. आणि मग भगवंताकडून त्यांनी वर मागितलं की देवा मला असा आढळपद दे की तिथून मला कोणी हलवू शकत नाही. आणि मग भगवंताने त्याला उत्तरेला आपल्याला ध्रुव दिसतो बघा. ध्रुव, सगळे ग्रह तारे सूर्य चंद्र हलतात, पण ध्रुव तारा आढळ आहे, तो कधीही हलत नाही. तसं आपल्याला निश्चल व्हायला सांगितलंय. ध्रुवाच्या परी आढळ जे माझ्या ठाई भजनशील, माझी भक्ती अचंचल अति निश्चल पावती. भागवतातलं वाक्य आहे, नाथ महाराजांनी लिहिलंय, ध्रुवाच्या परी आढळ जे माझ्या ठाई भजनशील, माझी भक्ती अचंचल अति निश्चल पावती. अशी भक्ती दे मला की ध्रुवासारखी भक्ती व्हायला पाहिजे, निश्चल व्हायला पाहिजे, चंचलत्व आपल्याकडे निघून जायला पाहिजे. आणि तरच आपल्याला हे ज्ञान होणार आहे. ज्ञानोबारांनी तेच सांगितले याच्यामध्ये. ज्ञानोबारा काय सांगतात की बघ, ज्याचा देहाचा अहंकार निघून जाईल, तसा ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला, तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे. आपण हे सगळं खोटं आहे, जे दिसतं ते सगळं खोटं आहे. यद दृष्टम तद नष्टम तद नष्टम. जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. जे जे आपल्या डोळ्याने दिसे, आपल्या डोळ्याने दिसे ते नासे. दिसे भासे नासे ते रूप मायेचे. ती माया आहे सगळी. जे दिसतं ते सगळं माया आहे. मग दिसत नाही ते काय? ते परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्माशी एकरूप होण्याची कला जी आहे, एकरूप होण्याची क्रिया जी आहे, ती आपल्याला देणारा गुरु भेटला पाहिजे. गुरु आपल्याला कसा भेटला पाहिजे की आपल्या आतमध्ये असलेलं परमतत्व आहे, त्या तत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आपण ज्या मूर्त्यांची पूजा करतो, ती पूजा करता करता त्या मूर्तीमध्ये असलेलं चैतन्य, त्या चैतन्याची ओळख आपल्याकडे असलेल्या आत्मचैतन्यातून त्या चैतन्याची ओळख होतो. आणि मग आपल्याला सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. सगुणाची भक्ती करता करता आपण निर्गुण तत्वाकडे जातो. आणि ती भक्ती एकदा जमली आपल्याला
की आपण परब्रह्मच आहोत असं आपल्याला 100% खात्री पडते. आता शीतोष्णाची या वाहनी ते तर सुखदुःखाची कडसणी ये नसमत माती काही बोलणी मना अपमानांची. अशा स्थितीत शांती किंवा उष्ण, सुख किंवा दुःख किंवा अपमान प्राप्त झाले असताही ज्याच्या ठिकाणी त्याचा विचार संभवत नाही. आणि एकदा का माणूस ध्यानाला बसला, शांत झाला की त्याच्याकडे कितीही दुःख आले तरी तो दुःख आला तरी डगमगत नाही, आणि सुख आला तरी त्या सुखाला बली पडत नाही. शांत होऊन जातो माणूस. आणि माना अपमान प्राप्त झाले असता त्याच्या ठिकाणी त्याचा विचारच संभवता नाही. कोणी त्याचा अपमान केला तरी, अपमान जरी केला तरी त्याला त्याचा राग येत नाही. मग संतांचा किती वेळा अपमान झाला पण ते कोणावर रागवले का? तर ते आत्मस्थितीशी, आत्मभावाशी, आत्मज्ञानाशी, आत्मतत्वाशी एकरूप झाले, आत्मदेवाशी एकरूप झाले. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आणि अखंड सेवा, आत्मदेवाची सेवा करायला सांगितले. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. आत्मा हाच आपला परमात्मा आहे. पण त्या आत्म्याला आपल्याला परमतत्वाशी एकरूप करण्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत, ज्या संतांनी लिहिल्या आहेत, म्हणून ज्ञानोबाला लिहिले की नाही, ज्ञानोबाला बोलले की नाही, विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म. म्हणजे विश्वामध्ये ज्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती माझ्या आतमध्ये जागृत झाल्या. पण कधी? तर माझे श्री गुरु निवृत्तीनाथांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलं आणि मला प्रकाशित केलं, नाम दिलं मला, आणि नामाच्या माध्यमातून ते संपूर्ण विश्वामध्ये असलेल्या संपूर्ण शक्ती माझ्या शरीरामध्ये आल्या. आणि म्हणून ज्ञानोबाराने ही ज्ञानेश्वरी लिहिली, तुकोबाराने गाथा लिहिली. का? विश्वामध्ये संपूर्ण व्यापक असलेला परमात्मा, त्या परमात्म्याकडे असलेली शक्ती या आपल्या देहामध्ये ज्या वेळेला आपल्याला ती कुंडलिनी जागृत होतो, त्यावेळेला त्या कुंडलिनी शक्तीतून आपल्याला संपूर्ण विश्वामध्ये असलेली शक्ती आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला अनुभवायला येते. आणि मग आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतो. जे जिये वाटा सूर्योदये ते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून. कारण ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेतील तेवढेच विश्व प्रकाशित होते. बघा ज्ञानोबा काय सांगतात की ज्या वाटेने सूर्य जाईल तेवढंच जग प्रकाशित होतो. आता सूर्य बघा, आता आपल्याकडे रात्र आहे, आता सूर्य पृथ्वीच्या पाठीमागे गेलाय, मग आपल्याला आता प्रकाश पडतो का? आता आपल्याकडे अंधार आहे, पण पृथ्वीच्या पलीकडं जिथं सूर्य आहे तिथं आता दिवस आहे. अमेरिकेला आता दिवस आहे. का? तो सूर्य तिकडे गेलाय. तसा ज्ञानोबा सांगतात ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेतील तेवढेच विश्व प्रकाशित होते. तसं आपल्या अंतःकरणामध्ये त्या नामाचा भाव असेल तरच आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. नाम जपू यज्ञ तो परम बाधून सखे स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म आहे. वेदांच्या मताने नामच परब्रह्म आहे आणि त्या नामामध्ये प्रकाश आहे. आणि ते कुठं आहे? आपल्या नाभीच्या ठिकाणी आहे. साधा उपाय आहे पण लोकांना कळत नाही. का? तशा गुरुला शरण जात नाही. म्हणून गुरु कसा करायला पाहिजे? जो आपला जीव शिव ऐक्य करणारा गुरु मिळाला पाहिजे. आपल्या जीवाचा त्या शिवाशी किंवा जीवाचा त्या परब्रह्माशी किंवा परमात्म्याशी ऐक्य करून देणारा गुरु मिळाला पाहिजे. आणि तो गुरु मिळाला तरच आपली सुटका आहे. अन्यथा आपण 84ला प्रत्येक माणूस लटकणार आहे. हे ज्ञानोबाने यातनं सांगायचं, लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे जो परमात्मा प्राप्त होतो तो परमात्माच असल्यामुळे साक्षात ब्रह्मच आहे. तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून. म्हणजे ज्या वाटेने सूर्य जातो
त्या वाटेतला संपूर्ण प्रकाश पडतो. तसा परमात्मा प्राप्त झाल्यानंतर आपण ब्रह्मच आहोत असा आपल्याला अनुभव येतो. आपणच परब्रह्म आहोत. देखे मेघोती सुटती धारा, तिया न रुतती जैसिया सागरा, तैसे शुभाशुभे योगेश्वरा नवते आणे. पहा की मेघापासून सुटणाऱ्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खुपत नाही, त्याप्रमाणे जो ब्रह्मरूप बनला आहे त्याला शुभाशुभ कर्मे ही आपल्या रूपाहून वेगळी वाटत नाही. आता इथे दृष्टांत काय दिला की मेघापासून सुटणाऱ्या धारा म्हणजे ढगांपासून ज्या पावसाच्या धारा निर्माण होतात, त्या कितीही जोरात पडल्या सागरामध्ये तरी सागराला त्याची दुखापत होते का? नाही होत ना सागराला दुखापत. तसाच जो परब्रह्म रूप बनला आहे त्याला शुभाशुभ कर्मे कधीच बांधत नाही. म्हणजे साधूला शुभ आणि अशुभ कर्म कधीच बाधत नाही, कारण तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे, त्या परब्रह्माशी एकरूप झालेला आहे. म्हणून त्याच्या वाट्याला सुख नाही ना दुःख नाही. मग आपल्याला सुख आणि दुःख वाटायला काय येतात? आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेलोच नाही, त्या आत्मतत्वाशी आपण एकरूप झालेलोच नाही, त्या आत्म्याचं आपण भजन करतच नाही. म्हणून आपल्याला सुख आणि दुःख छळतात. माणसाला सुख आणि दुःख का छळतात? प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख येतात, पण साधूंना ते सुख दुःख छळत नाही. याला कारण काय? तर त्यांनी सांगितलं की पावसाच्या धारा ज्या आहेत त्या समुद्रात पडल्या तर समुद्राला खुपत नाही. तसं जो माणूस त्या परब्रह्माशी एकरूप झालेला आहे तसं त्याच्या वाट्याला सुख दुःख रूपाने किंवा मान अपमान रूपाने जे काही सुख दुःख वाट्याला येतो ते साधूला कधीच बाधत नाही. जशा पावसाच्या धारा समुद्राला बाधत नाही, खुपत नाही, तसे सुख दुःख त्या सत्पुरुषाला, त्या योगी पुरुषाला अजिबात बाधत नाही. लक्षात आलं काय बोलतात ते ज्ञानवरानं काय सांगतात ते लक्षात घ्या, बाकी काय लक्षात घेऊ नका. यातून ज्ञानवरानं काय सांगायचं? अर्जुना तू योगी हो, अर्जुना तू योगी हो. म्हणजे योगाच्या प्रक्रियेतून तू परब्रह्म तत्वाशी एकरूप हो आणि मग लढाई कर. लढाई कशी करायची? आपल्याला विषयांच्या बरोबर त्या परब्रह्म तत्वाशी, त्या नामाशी, त्या भगवंताच्या चिंतनामध्ये, त्या आतमध्ये असलेल्या परमतत्वाशी एकरूप आपण झालो की विषय आपल्याला बाधू शकत नाही. नाम जप यज्ञ तो परम, बाधू ना सके स्नानादी कर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. वेदांच्या मताने नामच परब्रह्म आहे. जसे पिंपल माझी विभूती आहे, चंद्र माझी विभूती आहे, हिमालय पर्वत माझी विभूती आहे. विभूती योगमध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगतो भगवंत अर्जुनाला. तसं नाम माझी विभूती आहे आणि ते नाम आपल्या हातात यायला पाहिजे. म्हणून नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथात असेल जणी. ज्ञानवाला सांगतात की ना आपल्याला हरिपाठामध्ये, नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथात असेल जणी. ज्या पंथामध्ये तुझा असेल त्या पंथामध्ये ध्यान नाही, ध्यान करायला लावत नाही, नामाची प्रक्रिया काय त्यांना माहीत नाही, अशा पंथामध्ये गेला तर वाया जाशील, फुकट जाशील. ज्ञानोबा सांगतात नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथात जाशील जणी, फुकट जाशील सांगते. म्हणून काय करा? काही नका करू, नाम घ्या. नाम घेता राहू नका. पुढे जामीन आहे तुकोबाराया सांगतात, मी जामीन आहे, तुम्ही नाम घ्या. नाम घ्या, ध्यान करा. ध्यानातून आपल्या अंतःकरणेचा भाव तयार होतो. जरी हे आपल्याला नवीन वाटत असेल तरी हेच ज्ञान खरं आहे. कारण ज्ञानवाराने लिहिले 6वा अध्याय, आणि 6व्या अध्यायाला कोणी हातच लावत नाही. आणि 6वा अध्याय हा ज्ञानेश्वरीचा आत्मा आहे आणि त्या आत्म्याला कोणी जाणतच नाही. म्हणून सगळी लोक जे आहेत ते सगळे बाह्य अंगाने चालले आहेत, बाह्य अंगाने भक्ती करतात. म्हणून अंतर्मुख व्हा. अंतर्मुख झाले तरच आपल्याला ज्ञान कळेल. अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुःखी सांगितले. मग लोक आता दुःखी काय? तर बाह्य अंगाने पूजा करतात, अंतर्मुख होतच नाही. परमात्मा संचला आधीच आहे सांगितलंय. परमात्मा संचला आधीच आहे, लिहिलं की नाही?
की स्वतःचं अंतःकरण शांत होत नाही आणि सगळ्या वासना जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत परमात्म्याची भेट होणार नाही. मग ते कसे होतील वासना शांत? तर आपण ध्यान करायला पाहिजे. सर्व इंद्रिय आपले राम 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 रोम रोम भजन करायला लागले. आपले प्रत्येक इंद्रिय आपलं भजन करायला लागला तर आपल्याला ते सुख, ती शांती, तो समाधान, ते नाम आपल्याला, ते परब्रह्म तत्व आपल्या अंगामध्ये संचारलं जातो आणि ब्रह्मभूत आपल्या अंगामध्ये संचार करतो. म्हणून इथं लिहिलं की नाही की गुरु कसा असावा? तर ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू असं 3 गुणांनी संपन्न पाहिजे. ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे, श्रोत्रिय असलं पाहिजे. म्हणजे ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मच त्याला सोडत नाही. अखंड तो देवच काय करतो? त्या योगी पुरुषाचं भजन देवच करतो. कबीराने लिहिलं की नाही, ओठ नहाले कंठ नहाले जीवाना रटे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम. ही कबीराची अवस्था, ही ज्ञानोबारायांची अवस्था, ही तुकोबारायांची अवस्था, ही नाथांची अवस्था, ही रामदास स्वामींची अवस्था, ही मीराबाईची अवस्था, सगळ्या संतांची अवस्था झाली. भगवंतच त्यांचं भजन करायचा. तसा आपला भजन भगवंत करायला लागला ध्यान करता करता. म्हणून ध्यान योग फार महत्वाचा आहे. 6वा अध्याय फार महत्वाचा आहे आणि तो आम्ही काय घेतलाय? तर प्रत्येकाला हे ज्ञान व्हावं. आत्मसंयम योग किंवा याला कोणी ध्यान योग म्हणतात, किंवा याला ज्ञान योग म्हणतात, किंवा ध्यान योग म्हणतात. आणि हा योग प्रत्येकाला जमला पाहिजे. जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता झाला वावो, मग लागला जो पाहो तो ज्ञान तेची. हा जो प्रत्यक्ष अनुभवास येणारा सांसारिक भाव त्याचा विचार करू लागले असता तो व्यर्थ झाला. आणि एकदा का त्या आत्मतत्वाशी एकरूप झालो की संसाराचं ज्ञान व्यर्थ जातो. संसाराचं ज्ञान जो आत्तापर्यंत आपण कमावलेला आहे तो सगळा फुकट जाईल, वाया जाईल. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग लिहिले की नाही? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सगळा मार्ग वाया जाणार आहे. त्याचा विचार करू लागले असता तो व्यर्थ झाला. आणि नंतर पुन्हा जो पाहू लागला तो जे स्वानुभवात्मक ज्ञान ते स्वतः तोच बनला. आणि स्वतःचा अनुभव घेता 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 तो परब्रह्म तत्वाशी एकरूप झाला आणि तोच परब्रह्म झाला. आणि तोच योगी परब्रह्म होतो की जो आपल्या आत्मस्वरूपाशी, आपल्या आत्मानंदामध्ये जो आपल्या आत्म्याचं भजन करतो तोच काय होतो? तो तोच योगी परब्रह्म तत्वाशी एकरूप होतो. आणि आपण त्या परब्रह्माशी एकरूप झालो की आपल्या जन्ममरणाचा फेरा आपल्याला चुकवता येतो. आपल्या भजनातूनच आपल्याला आत्मतत्वाची ओळख होतो, आत्मदेवाशी एकरूप होता येतो आणि आत्म्यामध्ये आपल्याला विलीन करता येतो. आणि जी विलीन करण्याची क्रिया जी आहे ती ह्या 6व्या अध्यायामध्ये सोहमात्मा स्वानंद घन अजन्मा तो तूच जाण, हे साधूचे वचन सदृढ धरावे. साधूने लिहून ठेवलंय की सोहम आत्मा स्वानंद घन. जो सोहम आत्मा जो आहे तो कसा आहे? तो सोहम स्वरूपामध्ये आहे. तो श्वास जातो येतो तो आपलं भजन आहे, तो अनुसंधान आहे. आणि त्या अनुसंधानाशी एकरूप होणं, अजन्मा तो तूच जाणं. आणि हे भजन आपल्या अगोदरच्या जन्मामध्ये पण हेच भजन चालू होतं. हा श्वास आपला अगोदरच्या जन्मामध्ये, ज्या जन्मामध्ये आपण असू त्या जन्मामध्ये हा श्वास होता आपल्याकडं. या जन्मामध्ये तोच सोम आत्मा आहे आणि याच्यानंतर पण आपल्याकडं तोच श्वास असणार. मग त्याचं भजन आपण का करू नये? सोमात्मा आनंद घन अजन्मा तो तूच जाणं. जन्माचा भजन आहे आपला हा मूळ भजन. जो श्वास जातो येतो वासुदेव करतो फेरा. वाड्या आत बाहेर धारा, काहीतरी दान पुण्य करा, जाऊन द्याल तर जातो माघारा. लिहिलं की नाही संतांनी? वासुदेव करतो फेरा म्हणजे जो आपला श्वास जातो येतो तो आपला वासुदेव आहे. वाड्या आत बाहेर धारा, आतमध्ये पण तोच आहे, बाहेर पण तोच आहे. आत हरी बाहेर हरी, हरिणीमध्ये व्यापिले. आणि त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायचं आहे. झालेली शिव आपले
सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.